की प्रत्येक नागरिकाने वर्षातून 3 वेळा तरी रक्तदान केलं पाहिजे। रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीराला आणि आपल्या रक्तामुळे इतरांनाही खूप फायदा होतो। जेव्हा नमस्कार, मी निलेश कुंभार, न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आहोत रमेशवाडीमध्ये आणि आज या ठिकाणी पाहू शकता व्ही.के. शिंदे सोशल फाउंडेशन आणि भोर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्या शिबिराचे प्रयोजन काय आहे? सर्वात प्रथम आपल्या न्यूज 9च्या सर्व रसिकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। व्ही.के. सोशल फाउंडेशन गेली 3 वर्ष रक्तदान शिबिर भरवत आहे। आमचं 3रं वर्ष आहे। लॉकडाऊनच्या नंतर थोडा गॅप पडलेला रक्तदान शिबिरामध्ये, पण हे आपण पुन्हा एकदा रक्तदान शिबिराची जी मोहीम आपण चालू केली ती पुन्हा चालू केलेली आहे। आणि माझं तर एक म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाने वर्षातून 3 वेळा तरी रक्तदान केलं पाहिजे। रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीराला आणि आपल्या रक्तामुळे इतरांनाही खूप फायदा होतो। जेव्हा आपल्या घरामध्ये कुठलं पेशंटला रक्त पाहिजे असतं तेव्हा आपल्याला कळतं की रक्तदान केल्याने काय उपयोग होतो आणि काय नाही। तेव्हा मग ते आपण रक्तासाठी धावपळ करतो, इकडे याला विचार, त्याला विचार, याला फोन कर, त्याला फोन कर, पण त्या टायमाला आपल्याला रक्त भेटत नाही। मग कोणीतरी ब्लड डोनेट केलेलं असतं, तेच ब्लड आपल्याला भेटतं, आपल्या पेशंटला भेटतं, तेव्हा आपल्याला आपल्या जीवात जीव येतो। याच्यामुळे कोणी रक्तदान, म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे की सर्वांनी रक्तदानही करावं। वर्षातून 3 वेळा तरी रक्तदान करावं। जगातील सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आहे असं बोललं जातं, कारण गरिबापासून श्रीमंत हा कोणी असो तो हे रक्तदान करू शकतो। म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आहे। आपण एका माणसाने रक्त दिल्यामुळे 3 लोकांचे प्राण वाचू शकतात, म्हणून हे रक्तदान जगातील सर्वश्रेष्ठ दान म्हणून मानले जाते। हीच भावना आणि समाजात काहीतरी करण्याच्या हेतूने व्ही.के. सोशल फाउंडेशन आणि माझे सर्व सहकाऱ्यांनी आज बदलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। भोर ब्लड बँकेचे फील्ड ऑफिसर प्रमोद सर आहेत। सर, जे रक्तदाते आहेत, ज्यांनी रक्तदान केलं त्यांना जे प्रमाणपत्र मिळतं, त्यांना या प्रमाणपत्राचा फायदा कसा होऊ शकतो? आपण काय करतो सर, जे रक्तदान करतात त्यांना आपण आपल्याकडून एक प्रमाणपत्र देतो, त्याच्यासोबत एक कन्सेशन कार्ड असतं। जे लोक डोनेशन करतात त्यांना 1 वर्ष करतात, स्वतःला जर लागलं पूर्णपणे मोफत देतो। आणि नातेवाईकाला इतर कोणी ओळखीचं असेल तर त्यांना आपण कन्सेशन देतो, कारण की आपल्यालाही जे आपण चालू त्यालाही खर्च येतो, त्याच्यामुळं काहीतरी सवलत दरात घ्यावं लागतं आपल्याला मानधन, त्याच्यामुळं आपण ते घेत राहतो। आणि सहसा आमचं तर हे उद्देश होतं की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं आणि त्या रक्ताचा फायदा इतर पेशंटलाही मिळावं। आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सर्टिफिकेटही विचारत नाही की बाबा केलं होतं की त्यांनी सांगितलं इथं कॅम्प झालं, बस त्याच्यावर आम्ही त्यांना ब्लड भेटेल कसं ते बघतो आणि देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। कारण की उन्हाळ्यामध्ये वगैरे असे खूप प्रॉब्लेम येतात, तेव्हा आम्ही आमचा प्रयत्न तेच राहतो की जास्तीत जास्त जे पेशंट आहेत त्यांना कसं रक्त पुरवलं जाईल। त्याच्यामुळं आम्ही कुठं ना कुठं कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करत राहतो। हा डोनर कार्ड घेऊन येऊ शकत नाही, म्हणून आम्ही जे ऑर्गनायझर राहतो त्यांना सांगतो तुमचाही कॉल आला तर आम्ही गरजू असले तर पूर्णपणे मोफत देऊ आणि ज्यांची कंडिशन आहे तर त्यांना सवलत दरामध्ये आपण ब्लड उपलब्ध करून देतो। कॅमेरा पर्सन सोबत मी निलेश कुंभार, न्यूज 9 मराठी।